बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द गावचे सरपंच संजय थोरवे यांनी राजकारणासोबत शेतीतही एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सुमारे 1600 लोकवस्ती असलेल्या या गावात लोकनियुक्त सरपंच म्हणून विजय मिळवल्यानंतरही त्यांनी शेतीकडे विशेष लक्ष दिलं आहे. आपल्या 2 एकर शेतामध्ये त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने भाजीपाल्याची शेती फुलवली आहे. भोपळा, दोडका, कारले, वांगे आणि टोमॅटो अशा 5 प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतले आहे. विशेष म्हणजे या भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी वाढत असून ग्राहकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या शेतीसाठी सुरुवातीला जवळपास 2 लाख रुपयांचा खर्च आला. मात्र मेहनत, नियोजन आणि सेंद्रिय शेतीवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी ही शेती यशस्वी करून दाखवली आहे. राजकारण करत असतानाही शेती प्रभावी पद्धतीने करता येते हे संजय थोरवे यांनी दाखवून दिलं आहे. दरम्यान या संपूर्ण ऑर्गॅनिक शेतीचा आढावा घेतलाय आज मराठीचे अविशंत कुमकर यांनी. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द गावामध्ये संजय थोरवे यांच्या शेतामध्ये आहे. आजकाल जे भेसळीच्या युगामध्ये त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली. सेंद्रिय शेती कशी असती तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की सध्या ह्या भोपळाच्या प्लॉटमध्ये आहे आणि दोडका. ऑर्गॅनिक पद्धतीने त्यांनी शेती केली आहे. कुठलाही केमिकलचा त्याच्यावर वापर नाही. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द गावामध्ये संजय थोरवे यांच्या शेतामध्ये आहे. आजकाल जे भेसळीच्या युगामध्ये त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली. सेंद्रिय शेती कशी असती तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की सध्या ह्या भोपळाच्या प्लॉटमध्ये आहे आणि दोडका. ऑर्गॅनिक पद्धतीने त्यांनी शेती केली आहे. कुठलाही केमिकलचा त्याच्यावर वापर नाही. आपण बघू शकता की जवळपास 2 एकराची शेती आहे. त्याच्यामध्ये दोडका, भोपळा, टोमॅटो, वांगे अशा वेगवेगळ्या पद्धतीने 5 प्रकारचा त्यांनी भाजीपाला केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी एक आदर्श घेणारेच बाब आष्टी तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे. भेसळीच्या युगामध्ये सेंद्रिय शेती करणं आजकाल मोठी अवघड गोष्ट आहे, परंतु त्यांनी हे सक्सेस करून दाखवले. सुरुवातीला परसबाग स्वतःसाठी भाजीपाला केला, परंतु हे सक्सेस झाल्यानंतर आपण पण दुसऱ्याला खाऊ घातलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी 2 एकराची ही बाग कशा पद्धतीने सक्सेस करून दाखवली त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही ही शेती केली, ऑर्गॅनिक शेती का करावं वाटली, काय सांगाल? मी सुरुवातीला माझ्या घरीच माझ्या कुटुंबियासाठी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकून मी स्वतः माझ्या रोजच्या खाण्यामध्ये वापरायचो. आणि आत्ताच्या काळामध्ये रासायनिक खतं, कीटकनाशकं ह्याच्यामुळं सगळं जे अन्नधान्य उत्पादन होते ते सगळं विषयुक्त होते. त्याच्यामुळं लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायला लागले. म्हणून मी स्वतः माझ्या कुटुंबापुरतं आधी सेंद्रिय करायला लागलो. त्याच्यातून मला एक जाणवलं की आपण जे खातोय ते चांगलं खातोय. आता सध्या तुम्ही या 2 एकराच्या शेतामध्ये कुठले पालेभाज्या केल्या? मी याच्यामध्ये दोडका 15 गुंठे, भोपळा 15 गुंठे, वांगे 15 गुंठे, कारले 15 गुंठे आणि टोमॅटो 30 गुंठे. साधारणतः हे किती बाय किती अंतरावर केलं? दोडका, भोपळा, कारले आणि वांगे ह्याची लागवड 2.5 बाय 5 वर केली आणि टोमॅटोची लागवड 2 बाय 5 वर केली. ह्याचं म्हणजे पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी विहिरीतून ड्रिप इरिगेशन देतो. मल्चिंग केलं, मल्चिंगमध्ये ड्रिप केलं आणि त्याद्वारे ड्रिपद्वारेच पाणी, खतं म्हणजे सेंद्रिय स्लरी वगैरे दिली. हा, विहिरीवरून पाणी आणलं. आता ह्याला सुरुवातीला लागवड करीत असताना खतं कोणते दिली, कशा पद्धतीने फवारणी करता तुम्ही? सुरुवातीला मी लागवडीपूर्वी शेतामध्ये 16 ट्रॅक्टर शेणखत टाकलं. त्याच्यासोबत 8 बॅग लिंबोळी पेंट टाकली. ते सगळं रोटा काकऱ्या घालून एकत्र करून घेतलं. बेड तयार केले आणि बेडच्या नंतर मल्चिंग करून ह्या ड्रीप अंथरून मल्चिंग करून मग ह्याची लागवड केली. मोबाईल त्यांच्याकडे. आणि आता हे जे पिकवलेला माल आहे साधारणतः किती दिवसामध्ये दोडका, भोपळा किती दिवसात आला विक्रीसाठी? साधारणतः एक 40 ते 45 दिवसामध्ये दोडका विक्रीस आला. मग आता ह्याला मार्केटमध्ये कुठे घेऊन जातो तुम्ही? सध्या लोकल मार्केटलाच, कड्याला, जामखेडला ह्याची विक्री करतो. परंतु आता सध्या दोडका आणि भोपळा हे 2च पिकांचं उत्पादन सुरू आहे. साधारणतः तुम्हाला ह्या 2 एकरामध्ये किती खर्च आला
आणि ह्यातून उत्पादन किती निघन काय सांगाल? याच्यातून मला सुरुवातीला एक बांबू, तारा, हं. ड्रीप, मल्चिंग ह्याचा 2 लाखापेक्षा जवळपास 2.5 लाखाच्या आसपास खर्च झाला. हं. आणि हा खर्च एकदाच आहे. याच्यानंतर परत हा खर्च करण्याची आवश्यकता नाही. हा सुरुवातीचाच खर्च आहे. पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी ह्याच पद्धतीने नव्यानं लागवड करेल त्यावेळेस हा खर्च काहीच होणार नाही. मग तिथून पुढे माझा खर्च हा 0 होईल. आष्टी तालुक्यात असे तुमच्यासारखे अनेक शेतकरी आहेत ते सुद्धा अशी शेती करू शकतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात पाणी आहे, शेती आहे, पण स्वतःसाठी अर्धा एकर जर केलं तर तालुक्यातले अनेक शेतकरी तुमच्यासारखा प्रयोग करू शकतात. त्यांच्यासाठी काय सांगाल? नाही, मी असं म्हणतो की आता बघितलं तर सगळ्या देशामध्ये ह्या विषयुक्त खाद्यामुळं आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. ते जर कमी करायचं असेल तर आपल्याला शुद्ध खाणं मिळणं आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडं की माझ्या कुटुंबियापुरतं थोडंसं 10 गुंठे आणि इतरांना देण्यासाठी 10 गुंठे अशा पद्धतीने अर्धा एकर मध्ये जर सेंद्रिय पद्धतीने किंवा जैविक पद्धतीने शेती केली तर तालुक्यामध्ये आपण तालुक्याला पुरून वेगळ्या ठिकाणी हा सेंद्रिय माल पाठवू शकतो. त्याचा फायदा समाजाला होईल, त्या शेतकऱ्यालाही 2 पैसे जास्त मिळतील आणि एकूणच देशाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. संदेश असं आपण बघू शकतो. अशा पद्धतीने त्यांनी शेती केली. त्यांच्या पत्नी पण आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारू, शेती चांगल्या पद्धतीने केली, कशा पद्धतीने तुम्ही मदत करता काय सांगाल? बाकी वाटेकऱ्याच्या मुली आहेत, वाटेकरी ते त्यांना सोबत घेऊन मग ते तोडणी करणं, गवत काढणं, ते त्यांच्या सोबत करून मग ते आता जे तुम्ही तोडून आणलेलं आहे काय याच्यात आणि लोक जनरली विकत घेते त्याच्यात आणि याच्यात काय फरक पडतो काय सांगा? नाही, ह्याच्यामध्ये हा माल सुकत नाही लवकर आणि शरीराला चांगला राहतो. बरोबर. म्हणजे आमच्या ह्यांचं जर सांगायचं तर ह्यानी पित्त सुद्धा कमी झालंय त्यांचं. बरोबर. हा जरी एवढा फायदा झाला तरी माझ्यासाठी हा पुष्कळ झाला. आपण बघू शकता की अशा पद्धतीने ऑर्गेनिक जे भाजीपाला असतो, दोडका आणि भोपळा बघू शकता तुम्ही की किती हिरवळ आहे. कशा पद्धतीने जर केमिकलचं तुम्ही जर घेतलं तर ते 3 ते 4 दिवसामध्ये घरात जर ठेवलं तर अक्षरशः सोडून जाऊ शकतं. आणि हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हिरवगार आणि खाण्यासाठी तर प्रत्येक माणसाला हवा असं आहे ऑर्गेनिक पद्धतीने. त्यामुळे आष्टी तालुक्यातली ही एक प्रगतशील शेतकरी आणि विशेषतः गावचे सरपंच असताना सुद्धा त्यांनी ही शेती केलेली. ही आष्टी तालुक्याला एक संदेश देणारी बाब आहे. प्रत्येक शेतकऱ्याने जर अर्धा एकर केलं तर नक्कीच आष्टी तालुका ऑर्गेनिक शेतीच्या वाटेवर यायला मदत होईल असं त्यांनी सांगितले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.